श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात ही अंगारिका संकष्टी चतुर्थी आहे। अंगारिकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं। त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे। त्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानलं जातं। मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिकी किंवा मंगळी चतुर्थी असं देखील म्हणतात। 2024 या वर्षात केवळ एकच अंगारिकी चतुर्थी असून ती 25 जूनला आहे। अंगारिकी चतुर्थीचे धर्मशास्त्रानुसार अतिशय महत्त्व आहे। तब्बल 21 चतुर्थी केल्यानंतर मिळणारे फळ हे केवळ एक अंगारिकी चतुर्थीचे व्रत केल्याने प्राप्त होतं। या दिवशी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळल्यास आणि श्री गणेशाची यथायोग्य पूजा केल्यास शुभ फळ प्राप्त होतं। जीवनातील सर्व अडथळ्यांपासून मुक्ती मिळते आणि घरात सुख समृद्धी नांदते। आणि म्हणूनच आपल्याला अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी फक्त सकाळीच इथे एक असा दिवा लावायचा। हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण बाप्पांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील। गणपती बाप्पांना आद्य देवता असं म्हणतात। ते बुद्धी, बल आणि विवेकाची देवत आहेत। अंगारिकी चतुर्थीला श्री गणेशाची व्रत देखील केले जाते। अंगारिकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातील सर्व चतुर्थीचे फळ मिळते आणि व्यक्तीच्या मनातल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। अंगारिकी चतुर्थीला श्री गणपती 4 मस्तक आणि 4 हाताच्या स्वरूपात असतो। श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं, ज्यामुळे त्या दिवशी हनुमानाची पूजा देखील केली जाते। मंगळ ग्रहाने श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं, यासाठी कठोर तपश्चर्या केली होती, म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारिका चतुर्थी म्हणून ओळखली जाते। अशी प्रचलित कथा आहे। हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडलीतला मंगळ मजबूत होतो। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आंघोळ करायची। आंघोळ करताना आवर्जून त्याच्यामध्ये आपल्याला काळे तीळ हे टाकायचे। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची। त्यांना तामनामध्ये घ्यायचं आहे, त्यांच्यावर तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही जलाभिषेक करू शकतात आणि हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांना प्यायला द्यायचे। त्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना धूप दीप अगरबत्ती दाखवून द्यायची आहे। शेंदूर त्यांच्या कपाळावर आवर्जून लावायचं आहे। त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारे दुर्वा, जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यामध्ये तुम्ही गुळ खोबरं ठेवू शकतात किंवा मोदकाचा नैवेद्य सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात। अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजा ही करायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे। हा उपाय जो आहे तो आपल्याला दुपारी 12 वाजेच्या अगोदरपर्यंत करायचा आहे। त्यानंतर हा उपाय आपल्याला करता येणार नाही। हा उपाय केल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणार नाही, पण आपल्या कुटुंबाची चहूबाजूने भरभरून अशी प्रगती होणार आहे। आता ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा तयार करायचा, पण आपल्याला हा जो दिवा आहे तो आपल्याला कणकेपासून दिवा तयार करायचा, कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो तो म्हणजे कणकेचा। आपल्याला कणिक घट्ट मळायचं, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यापासून एक दिवा हा तयार करायचा। हा दिवा आपल्याला चौमुखी तयार करायचे, म्हणजे ह्याच्यामध्ये 4 वाती आपल्याला टाकायचे, 4 लांब वाती आपल्याला टाकायचे। त्याचबरोबर हा उपाय आपण इच्छापूर्ती करता करतोय, धन प्राप्ती करता करतोय, त्यामुळे ह्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे।
त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढायचं। स्वास्तिक काढताना व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू आणि दोन्ही साईडला 2-2 रेषा ज्या आहेत त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत, कारण तेच त्या स्वास्तिकचं मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं, म्हणून आपल्याला प्लेटवर स्वास्तिक काढायचं आणि त्यानंतर त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचेत आणि त्यावर हा जो कणकेचा दिवा आहे तो ठेवायचा आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्याचबरोबर या दिव्यामध्ये आपल्याला 3 अखंड लवंगासुद्धा टाकायच्या। त्यानंतर ही प्लेट उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या आपल्या गणपती बाप्पांसमोर आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची। त्यानंतर ह्या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे, त्याचबरोबर एक फूलसुद्धा अर्पण करायचं आहे। अंगारिके संकष्टी चतुर्थीच्या दिवशी असा चौमुखी दिवा लावण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं। हा चौमुखी दिवा लावल्यामुळे आपलं 4ही बाजूने संरक्षण होतं। आपल्या घरावर चौबाजूने येणारं जे संकट आहे ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात आणि त्याचबरोबर जे आहे आपल्या कुटुंबाची चौबाजूने भरभरून अशी प्रगती होत असते। ह्या दिव्यामध्ये तुम्हाला एवढं तूप घालायचं आहे की जेणेकरून हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत प्रज्वलित होईल। आता काही कारणास्तव वार येणे किंवा तूप संपल्यामुळे हा दिवा शांत झाला तर पुन्हा तूप घाला आणि पुन्हा हा दिवा प्रज्वलित करा। कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये शंका येऊ देऊ नका। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर जेव्हा तुम्ही देवपूजा करणार त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे तो बाजूला काढून ठेवायचा आहे। ह्या दिव्यामध्ये ज्या वाती आहेत त्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या, त्याचबरोबर ज्या 3 लवंग आहेत त्यासुद्धा त्या प्लेटमध्ये घ्यायच्या। थोडासा कापूर टाकून हा प्रज्वलित करायचा आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मकता दोष दूर होऊन आपली चौबाजूने प्रगतीही होत असते। त्याचबरोबर हा जो दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा जेणेकरून तिथे असणारे पशु पक्षी कीटक तो दिवा खातील। अशा रीतीने आपल्याला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा। नक्की करून पहा। हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते। त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।